नमस्कार. श्री महिषासुरमर्दिनी स्तोत्र श्लोक 3. श्लोक वाचूया. आई जगदंब मदंब कदंब वनप्रियवासिनी हासरते. शिखरी शिरोमणी तुंग हिमालय शृंग निजालय मध्यगते. मधुमधुरे मधुकैटभगैंजिनी कैटभभैंजिनी रासरते. जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यकपर्दिनी शैलसुते. असा हा श्लोक आहे. आता एक एक चरण म्हणूया. आई जगदंब मदंब कदंब म्हणा. आई जगदंब मदंब कदंब वनप्रियवासिनी हासरते म्हणा. वनप्रियवासिनी हासरते. आता पूर्ण ओळ. आई जगदंब मदंब कदंब वनप्रियवासिनी हासरते म्हणा. आई जगदंब मदंब कदंब वनप्रियवासिनी हासरते. आता दुसरी ओळ. शिखरी शिरोमणी तुंग हिमालय म्हणा. शिखरी शिरोमणी तुंग हिमालय शृंग निजालय मध्यगते म्हणा. शृंग निजालय मध्यगते. आता पूर्ण ओळ. शिखरी शिरोमणी तुंग हिमालय शृंग निजालय मध्यगते म्हणा. शिखरी शिरोमणी तुंग हिमालय शृंग निजालय मध्यगते. आता तिसरी ओळ. मधुमधुरे मधुकैटभगैंजिनी म्हणा. मधुमधुरे मधुकैटभगैंजिनी कैटभभैंजिनी रासरते. कैटभभैंजिनी रासरते. आता पूर्ण ओळ. मधुमधुरे मधुकैटभगैंजिनी कैटभभैंजिनी रासरते म्हणा. मधुमधुरे मधुकैटभगैंजिनी कैटभभैंजिनी रासरते. आता चौथी ओळ. जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यकपर्दिनी शैलसुते म्हणा. जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यकपर्दिनी शैलसुते. या श्लोकामध्ये आई जगदंब मदंब कदंब सरळच आहे. जोडाक्षर आहे तिथे नीट जोर देऊन म्हणायचं. आई जगदंब मदंब कदंब वनप्रियवासिनी हासरते. वनप्रिय प वर आघात द्यायचा. वनप्रियवासिनी हासरते आणि सी आणि नी ऱ्हस्व म्हणायचं. दुसऱ्या ओळीमध्ये शिखरी शिरोमणी तुंग हिमालय सरळच आहे. शिखरी असं म्हणायचं. शिखरी शिरोमणी तुंग हिमालय शृंग निजालय मध्यगते सरळच आहे. तिसऱ्या ओळीमध्ये मधुमधुरे मधुकैटभगैंजिनी हा चरणाचा पूर्वार्ध. मधुकैटभगैंजिनी तिथे गंजिनी तो जो अनुस्वार आहे तो य त्याचा उच्चार करायचा. मधुमधुरे मधुकैटभगैंजिनी य आहे तिथे. कैटभभैंजिनी तसंच म्हणायचं. रासरते. आता कैटभगंजिनी कैटभभैंजिनी म्हणजे या ओळीमध्ये देवीच्या पराक्रमाचं वर्णन आहे आणि त्याच्यामुळे आपणही ते शब्द जोरकस म्हटले पाहिजे. मधुमधुरे मधुकैटभगैंजिनी कैटभभैंजिनी रासरते. चौथी ओळ माहीतच आहे आपल्याला. जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यकपर्दिनी शैलसुते असं आघात देऊन म्हणायचं. या गोष्टी लक्षात घेऊन आता आपण पूर्ण श्लोक म्हणूया. आई जगदंब मदंब कदंब वनप्रियवासिनी हासरते. शिखरी शिरोमणी तुंग हिमालय शृंग निजालय मध्यगते. मधुमधुरे मधुकैटभगैंजिनी कैटभभैंजिनी रासरते. जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यकपर्दिनी शैलसुते म्हणा. आई जगदंब मदंब कदंब
प्रियवासिनी हासरते शिखरी शिरोमणि तुंग हिमालय शृंग निजालय मध्यगते मधुमधुरे मधुकैटभ गैजिनि कैटभ भैजिनि रासरते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते। आता दुसरा आणि तिसरा श्लोक एकत्र म्हणूया। सुरवरवर्षिणि दुर्धरधर्षिणि दुर्मुखमर्षिणि हर्षरते त्रिभुवनपोषिणि शङ्करतोषिणि किल्बिषमोषिणि घोषरते दनुजनिरोषिणि दितिसुतरोषिणि दुर्मदशोषिणि सिन्धुसुते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ऐ जगदम्ब मदम्ब कदम्ब वनप्रियवासिनि हासरते शिखरि शिरोमणि तुंग हिमालय शृंग निजालय मध्यगते मधुमधुरे मधुकैटभ गैजिनि कैटभ भैजिनि रासरते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते। अंबा माता की जय। नमस्कार। श्री महिषासुरमर्दिनी स्तोत्र श्लोक तिसरा। श्लोक वाचूया। ऐ जगदंब मदंब कदंब वनप्रियवासिनी हासरते शिखरि शिरोमणि तुंग हिमालय शृंग निजालय मध्यगते मधुमधुरे मधुकैटभ गैंजिनि कैटभ भैंजिनि रासरते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते। असा हा श्लोक आहे। आता श्लोकाचा अर्थ थोडक्यात बघूया। ऐ जगदंब मदंब, या श्लोकामध्ये जगदंबा असं देवीला संबोधलं आहे। हे जगदंबे माझे आई, ऐ जगदंब मदंब। कदंब वनप्रिय वासिनी, तुला कदंब वनामध्ये राहायला आवडतं। कदंब प्रिय वनवासिनी असं आहे। कदंब वनप्रिय वासिनी, तुला कदंब वनामध्ये राहायला आवडतं। हासरते, तू नेहमी आनंदी असतेस। हास्यानंदामध्ये रममाण होणारी तू आहेस। शिखरी शिरोमणी म्हणजे पर्वतांमध्ये श्रेष्ठ। तुंग हिमालय शृंग निजालय मध्यगते, उंच अशा हिमालयाच्या शिखरावर तुझं निवासस्थान आहे। पर्वतांच्या मध्ये श्रेष्ठ असलेल्या उंच अशा हिमालयाचं शिखर हे तुझं निवासस्थान आहे। तिथे तू आनंदाने राहतेस। मधुमधुरे, हे देवी तुझं रूप आणि स्वभाव अतिशय मधुर आहे। मधापेक्षा सुद्धा मधुर आहे, मधासारखा मधुर आहे। मधुकैटभ गैंजिनी, मधुकैटभ राक्षसाला तू त्रस्त करून सोडलंस। आणि कैटभ भैंजिनी, कैटभ राक्षसाचा नाश केलास। रासरते, रासक्रीडेमध्ये सुद्धा तू रममाण होतेस। जय जय हे महिषासुरमर्दिनी, हे पर्वतकन्ये गिरिजे तुझा केशसंभार अतिशय रमणीय, आकर्षक आणि विलोभनीय आहे। हे महिषासुरमर्दिनी, तुला त्रिवार नमस्कार असो, तुझा त्रिवार जय जयकार असो। आता सरळ अर्थ बघूया। हे अंबे जगदंबे, तुला कदंबवनात निवास करणं फार आवडतं। तू सदा सर्व काळ हास्यानंदामध्ये रममाण होतेस। सर्व पर्वतात उंच अशा हिमालयाचं अत्युच्च शिखर हे तुझं निवासस्थान आहे। तिथे तू आनंदाने वास्तव्य करतेस। मधाहूनही मधुर असं रूप आणि स्वभाव असणाऱ्या हे देवी, मधुकैटभ राक्षसाला तू त्रस्त केलंस। कैटभ राक्षसाचा नाश केलास आणि रासक्रीडेतही तू रममाण होतेस। हे गिरिकन्यके देवी, तुझा केशसंभार विपुल, रमणीय आणि आकर्षक आहे। महिषासुर राक्षसाचा पराभव करणाऱ्या हे भगवती, तुझा त्रिवार जय जयकार असो। अंबा माता की जय।